मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे। त्याला जस्टिफिकेशन द्यावे लागतात, मोकाची त्याला आता आयजी लेवलची ही आहे। माझ्या मते मला माहीत व्हावं असं वाटतं की डीजी आणि राज्य सरकारची त्याला राज्य सरकारचं जे डीजी आहे डीजींची परवानगी घ्यावी लागत असेल ती प्रक्रिया चालू असेल। ईडीची कारवाई थांबली आहे का सर? सध्या ईडीची कारवाई थांबली असेल? ईडीची कारवाई सध्या थांबलेली आहे, परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही, ईडीची कारवाई जोरात सुरू होईल। थांबवण्यासाठी काही प्रेशर टॅक्टिक्स झाले? नाही, मला नाही वाटत थांबवण्यासाठी किंवा स्लो डाऊन, परंतु स्लो डाऊन म्हणजे गेलेच असतील ना, कुणीतरी गेला असेल, हे थांबवा, हे अमकं करा, हे एवढं नाहीये, परंतु ते तेवढं आहे। मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नींनी बाहेर येऊ द्या। मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच, मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए। डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या। तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, युद्ध सुरू असताना सरदारला परस्पर विरोधी गटाने भेटायचं नसतं, अण्णांना शरद अजितदादांना भेटलात,